सेक्युलरिझमचा किडा स्पेनला महागात पडलाय. आपण आपल्या आजी आजोबांच्याकडनं एक वाक्य नक्की ऐकलं असेल, साहेबांच्या अर्थात इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. म्हणजे इंग्रजांचं साम्राज्य जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये इतकं पसरलं होतं की कुठे ना कुठे सूर्य उगवलेला असायचा. आता इंग्रजांच्या आणि एकूणच युरोपच्या साम्राज्याचा हा सूर्य इस्लामीकरणानं ग्रासलाय. स्पेनमध्ये युरोपमध्ये काय घडतं हे पाहण्यापेक्षा आपल्या बुडाखाली काय जळतं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या पराभवानंतर एक मोठं देशविरोधी कारस्थान जन्माला आलंय आणि त्याचाच पर्दाफाश या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे. देशहिताच्या दृष्टीनं व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो, आपल्याकडे एक वाक्प्रचार, एक म्हण अशी आहे की जो देश आपला इतिहास विसरतो तो आपला भूगोल स्थिर ठेवू शकत नाही, आणि तीच परिस्थिती आज स्पेनची झाली आहे. इसवी सन 711 मध्ये स्पेन, पोर्तुगाल या परिसरावरती इस्लामी आक्रमण झालं. या इस्लामी आक्रमणानंतर भारतामध्ये जसं मुघलांचं आक्रमण झाल्यानंतर हिंदूंना जिझिया कर द्यावा लागत होता, तसाच जिझिया कर तिथे ख्रिश्चनांना द्यावा लागत होता. 800 वर्ष स्पेनवरती इस्लामिक राजवट राहिली. तिथल्या स्थानिक लोकांना 800 वर्ष संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे जाऊन इसवी सन 1400 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं. पण मी जसं म्हणलं की जो देश इतिहास विसरतो तो भूगोल स्थिर ठेवू शकत नाही, तीच परिस्थिती आज स्पेनवर ओढवली आहे. मित्रांनो, स्पेनचे प्रधानमंत्री यांनी गेल्या काही महिन्यामध्ये एक निर्णय घेतला आणि तो असा की 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे निर्वासित किंवा जे घुसखोर स्पेनमध्ये आले त्यांना स्पेनमध्ये रेग्युलराइज करण्याचा निर्णय स्पेनच्या प्रधानमंत्र्यांनी घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी काही कारणं अशी दिली की इथे श्रमजीवींची कमतरता आहे. म्हणजे स्पेन हा वृद्ध होत जाणारा देश आहे आणि इथे कष्ट करणाऱ्या लोकांची कमतरता आहे. जेव्हा बाहेरच्या नागरिकांना आपण रेग्युलराइज करू तेव्हा ते इथे येतील, कष्ट करतील, टॅक्स भरतील आणि इथला जो काही श्रमाचा तुटवडा आहे तो भरून काढतील. इथल्या पीपल्स पार्टी किंवा अन्य उजव्या विचाराचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण अन्य घुसखोरांना फ्रान्समध्ये आमंत्रित करतोय किंवा प्रोत्साहित करतोय. झालंही तसंच. या निर्णयानंतर मोरोक्को मधले अनेक नागरिक, आपण व्हिडिओ त्याचे पाहिले असतील, जमिनीमधून, समुद्रामधून पोहोच जात स्पेनमध्ये एंटर करतायत आणि स्पेनमध्ये एक भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मित्रांनो, कुठल्याही शस्त्राचा वापर न करता कशा पद्धतीने एखाद्या देशाच्या संस्कृतीवरती आक्रमण करता येतं याचं उत्तम उदाहरण जेव्हा 711 मध्ये आक्रमण झालं होतं तेव्हा त्याला अल अंदालुस म्हणलं गेलं. आता पुन्हा एकदा नव्यानं हे इस्लामिक अल अंदालुस होत आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हणलं, युरोपमध्ये काय घडतं याच्यापेक्षा भारतामध्ये काय घडतं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव झाला, तो का हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 15 वर्ष ममता दीदींची अनिर्बंध सत्ता पश्चिम बंगालमध्ये होती. ही असताना ममता दीदींनी तिथे बांगलादेशी घुसखोरांना बसवण्याचं पाप केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं अनेकदा मुख्यमंत्री असलेल्या ममता दीदींना लेटर्स लिहिली गेली की बांगलादेशची जी 650 किलोमीटरची सीमा पश्चिम बंगालशी जोडली गेली आहे ती सीमा सील करण्यासाठी आम्हाला जागा द्या. पण ममता दीदींनी त्यांच्या वोट बँकेसाठी ही जागा दिली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की घुसखोरांना, बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना एक उघडं खुलं आमंत्रण भारतात येण्यासाठी दिलं गेलं. पश्चिम बंगालमधले मिदनापूर, 24 परगणा यांच्यासारखे अनेक जिल्हे जे हिंदू बहुल होते ते मुस्लिम बहुल झाले. पश्चिम बंगालची पूर्ण डेमोग्राफी त्यांच्या वोट बँकेसाठी बदलण्याचा ममता दीदींनी प्रयत्न केला. मित्रांनो, याच कारणामुळे तिथला हिंदू जागा झाला. हिंदूंवरती अनन्वित अत्याचार होत होते. येणारे मुस्लिम घुसखोर ज्यांची नाळ या देशाशी जोडलेली नाहीये ते प्रचंड तिथल्या हिंदूंवरती अत्याचार करत होते. या सगळ्या कारणांच्यामुळे ममता दीदींच्या विरोधात एक लाट निर्माण झाली. त्यांनी दीदींना सत्तेतून हटवलं आणि हिंदुत्ववादी सरकार सत्तेमध्ये आणलं. मित्रांनो, हिंदुत्ववादी असलेल्या भाजपाचं, शुवेंदू अधिकाऱ्यांचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं आणि हे आल्यानंतर तिथे जी इतक्या वर्षापासून ममता दीदींनी अडवलेली गोष्ट होती ती म्हणजे भारताची आणि बांगलादेशची जी बाउंड्री आहे ती सील करण्यासाठी शुवेंदू अधिकाऱ्यांनी जागा दिली, जी आजपर्यंत ममता दीदींनी अडवली होती. याच्यामुळे तिथे होणाऱ्या घुसखोरीला मोठ्या प्रमाणामध्ये पायबंद बसला. पण हा पायबंद बसताना जे घुसखोर ममता दीदींनी आजपर्यंत रेग्युलराइज केले त्यांचं मोठं संकट, त्यांना पकडून त्यांना आयडेंटिफाय करून देशाबाहेर घालवणं हे मोठं संकट किंवा मोठं चॅलेंज आजही तिथल्या सरकारच्या समोर आहे. पण हे होत असताना ज्याचा मी आधी खुलासा केला की एक मोठं षडयंत्र देशाविरोधात होत आहे आणि ते म्हणजे आता जे इंडिया आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे रूल राज्य आहेत ते म्हणजे तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल किंवा आपचं राज्य असेल पंजाब, या राज्यांमध्ये इथे असलेल्या घुसखोरांचं पलायन होत आहे. मित्रांनो, ही अत्यंत देशाच्या दृष्टीनं महत्वाची आणि
तितकीच घातक गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसलेले हे घुसखोर, ज्यांना ममता दीदींनी वोट बँकेच्या पॉलिटिक्ससाठी त्यांना आधार कार्ड दिली, वोटर कार्ड दिली, रेशन कार्ड दिली, त्यांना या देशाचं नागरिक बनवलं. आता ही सगळी मंडळी पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार आलंय, तर तिथनं जिथे काँग्रेसची गव्हर्नमेंट आहे, जिथं त्यांना आश्रय मिळू शकतो अशा राज्यांमध्ये जात आहेत. आता हे मी म्हणतोय का? तर नाही. गेल्या काही दिवसामध्ये सुरक्षा यंत्रणांनी आयडेंटिफाय केलेलं हे षडयंत्र आहे. सुरक्षा यंत्रणांना एक गोष्ट लक्षात आली, गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, या राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक वाढली आहे किंवा प्रवाशांची संख्या वाढली आहे. आणि हे कुठून वाढली आहे? तर ती पश्चिम बंगालमधनं वाढली आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांना आयडेंटिफाय करण्याचं काम झालं. तेव्हा असं लक्षात आलं की पश्चिम बंगालमध्ये जे घुसखोर ऑलरेडी 15 वर्षात म्हणजे ममता दीदींच्या राज्यात घुसले, ते आता पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे जिथे त्यांना आश्रय मिळू शकतो ते कुठे? तर ही 4 राज्य जी इंडिया आघाडीकडे म्हणजेच काँग्रेसकडे, त्या राज्यांमध्ये त्यांनी पलायन करायला सुरुवात केली. मित्रांनो, ही देशाच्या दृष्टीनं, देशाच्या आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि तितकीच धक्कादायक गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या सीमांचं रक्षण करायला आपले सुरक्षा बल सक्षम आहेत, पण आपल्या देशाच्या आतमध्ये जो शत्रू, आपलेच काही इथले राजकीय पक्ष, इथल्या देशद्रोही संस्था, संघटना एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावरती लक्ष देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात आपल्याला निश्चित सजग राहिलं पाहिजे.